नमस्कार कवठे महांकाळकरांनो, आपल्या सर्वांच्या विश्वासाने माळी कन्स्ट्रक्शन घेऊन आला आहे आपल्या भागातील अत्याधुनिक फुल्ली ऑटोमॅटिक स्टोन क्रशर प्लांट महांकाली स्टोन क्रशर आता तुमच्या सेवेत। इथे मिळणार उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल, वॉश सँड, प्लास्टर सँड, क्रश सँड, VSI 20 mm, 10 mm आणि 6 mm, 20 मिमी खडी, GSB खडी। आता तुमच्या कन्स्ट्रक्शन साइट साठी सर्व मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध। प्लांट पर्यंत येण्यासाठी प्रशस्त रस्ता आणि मटेरियल घरपोच सुविधा देखील उपलब्ध। उत्तम गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी। आजच संपर्क करा 72 49 71 18 00 आणि 70 30 58 18 00। पत्ता नांगोळे, तालुका कवठे महांकाळ। तुमच्या बांधकामाला मजबूत आधार देणारं विश्वासाचं नाव महांकाली स्टोन क्रशर। गज येथून अपहरण व खून प्रकरणी पोलिसांनी जत शहरातील एका बड्या व्यापाऱ्याला बेड्या ठोकल्या। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर यांच्या हत्येप्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी आणखी एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत। हनुमंत बिरा सोनलकर, मूळ राहणार शेगाव, तालुका जत, सध्या राहणार जत शहर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। शनिवारी पोलिसांनी त्याला कवठे महांकाळ येथील न्यायालयात न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दादासो यमगर यांचे नागज फाटा येथून अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला होता। या थरारक अपहरणात व खुनाच्या कटात हनुमंत सोनलकर यांची अत्यंत भूमिका महत्त्वाची असल्याचे तपासात समोर आले आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोनलकर हा या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीचा जवळचा नातेवाईक आहे। नातेसंबंधाचा वापर करून त्याने या गुन्ह्यात थेट सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या प्रकरणातील आधीच अटक करण्यात आलेले आरोपी ज्ञानू खोत, रोहित पाटोळे, हर्षद उर्फ गोट्या पैलवान, पद्मिनी मदने या चौघांची पोलीस कोठडी शनिवारी संपल्याने त्यांना तातडीने न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर हजर करण्यात आले होते। न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी संपवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश दिले आहेत। सांगली जेलमध्ये बसून मुख्य साक्षीदाराचा काटा काढण्यासाठी मुख्य सूत्रधार अनिल यमगरने रचलेल्या या कटात सर्वांनी त्याची बहीण पद्मिनी हिच्या मदतीने प्रत्यक्ष अंमलबजावणी केली होती। हनुमंत सोनलकरच्या अटकेमुळे या गुन्ह्याला आता नवीन वळण मिळाले आहे। नातेवाईकांच्या या जाळ्याने मिळून हा कट कसा पूर्ण केला, सोनलकर याने अपहरणासाठी कशी मदत केली आणि यामागे आणखीन कोणाकोणाचा हात आहे याचा सखोल तपास कवठे महांकाळ पोलीस करीत आहेत। KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी कवठे महांकाळ। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।